कृष्ण जन्मदिवस जेव्हा जेव्हा वाईट लोकांची क्रूरता आपल्या चरम सीमेवर पोहोचते तेव्हा तेव्हा भगवान विष्णू पृथ्वीवर अवतार घेतात. कधी वराह, कधी नरसिंह, कधी राम, तर कधी पूर्ण रूपेण कृष्ण म्हणून. मथुरेचा अत्याचारी राजा कंस स्वतःच्या बहिणीच्या देवकीच्या मुलांपासून घाबरलेला, कारण आकाशवाणीने सांगितलं होतं तुझा मृत्यू देवकीच्या 8व्या मुलाकडून होईल. आणि त्या भीतीतून कंसाने देवकी वसुदेवला कैदेत टाकलं. एक एक करून 6 मुलांचा बळी घेतला. 7वा बालक योगमायेनं रोहिणीच्या गर्भात हलवला आणि बलराम झाला. आणि मग आला तो क्षण, 8व्या मुलाचा क्षण. भाद्रपदच्या अंधाऱ्या रात्री तुरुंगात चमत्कार घडला. कुलुपे आपोआप उघडली, साखळदंड गळून पडले, प्रहरी गाढ झोपले. वसुदेवांनी बाळाला डोक्यावर घेऊन यमुना पार केली, गोकुळात पोहोचवले आणि तिथे यशोदा माईच्या घरी बालकृष्ण वाढले. श्रीकृष्णाचा जन्म म्हणजे फक्त दुष्टांचा अंत नाही, तर धर्म, प्रेम आणि कर्तव्याचं पुनर्स्थापन. आणि महाभारतात अर्जुनासमोर उभं राहून श्रीकृष्ण म्हणाले, तुझा अधिकार फक्त कर्मावर आहे, फळावर नाही. कर्म करत राहा, त्याच्या फलाची चिंता करू नकोस. अशा या भगवद्गीतेतून श्रीकृष्णाने मानव जातीला प्रत्येक परिस्थितीत मार्गदर्शन देणारा अमर उपदेश दिला. म्हणूनच श्रीकृष्ण जन्माष्टमी ही केवळ एक सण आणि ती अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची प्रेरणा, अन्यायाविरुद्ध लढण्याची शक्ती आणि धर्माच्या विजयाचा उत्सव आहे.